Good morning to one and all. First of all, I request to all of you stay at home and stay safe and take care of yourself as well as your family. Now we are going to discuss the first chapter of our syllabus. Chapter name is linear equations in a two variable. This chapter having weightage 10 marks for board exam. This chapter having 10 marks weightage for board exam. First of all, what is mean by linear equations in two variable? The equation contain two variable and each term of variable having a degree 1. That type of equation is known as linear equations in a two variable. Variable A to Z. There are 26 letters. Out of 26 letters, any two letters can be used for as a variable. Standard form of linear equations in two variable is a ax plus by plus c is equal to 0. Standard form ax plus by plus c equal to 0. Where a is the coefficient of x, a is the coefficient of x, b is the coefficient of y, and c is a constant term. Constant term means there is no variable. Constant term means there is a no variable. In first term x is the variable. In second term y is the variable and d is the coefficient of y. In last term c there is no variable, that's why it is known as a constant. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट म्हणतो. Where a, b and c belongs to R. a हा कोण आहे, x चा कोएफिशिएंट आहे, b कोण आहे, y चा कोएफिशिएंट आहे, c कोण आहे, कॉन्स्टंट आहे. a b c तिन्ही पण कॉन्स्टंट आहेत. ते कोणाला बिलॉंग करतात, r ला बिलॉंग करतात. r मीन्स r इज अ रियल नंबर, सेट ऑफ रियल नंबर. मग तो रियल नंबर कोणताही असेल. अजून एक कंडिशन असेल ॲज वेल ॲज a नॉट इक्वल टू 0, b नॉट इक्वल टू 0. आता ही कंडिशन इथं मस्ट का आहे, कारण बघा चॅप्टरचं नाव काय की लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल म्हणजे जे इक्वेशन आहे त्यामध्ये किती व्हेरिएबल असायला पाहिजे, दोन व्हेरिएबल असायला पाहिजे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल. आणि ज्या टर्म मध्ये व्हेरिएबल अवेलेबल आहे त्याची डिग्री किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. म्हणून ते इक्वेशन्स कोणते होते, लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल. जर मला सांगा इथं कंडिशन आपण काय घेतो, a नॉट इक्वल टू 0 म्हणतोय, b नॉट इक्वल टू 0 म्हणतोय. आता ही कंडिशन इथं आवश्यक का आहे, मस्ट का आहे, गरजेची का आहे, हे जर आपण a इक्वल टू 0 जर पुट केलं, बघा a इज इक्वल टू 0 जर पुट केलं या ठिकाणी, a इज इक्वल टू 0 पुट केलं, 0 ने कोणत्याही संख्येला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं, 0 येतं. म्हणजे इथे काय येईल, by प्लस c इज इक्वल टू 0. by प्लस c इज इक्वल टू 0. आपण म्हणताना काय म्हणतोय की आपण स्टडी करतोय कशाचा, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. मग इथली जर टर्म जर 0 झाली तर यामध्ये फक्त व्हेरिएबल कोण राहतोय, y राहतोय. त्यामुळे a नॉट इक्वल टू 0 असू शकत नाही, सॉरी a इक्वल टू 0 असू शकत नाही. तसंच b इक्वल टू 0 जर आपण घेतलं, b इक्वल टू 0 जर घेतलं तर b म्हणजे काय, 0 इंटू y 0 येईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय भेटणार आहे, ax प्लस c इक्वल टू 0. मग ax प्लस c इक्वल टू 0 याच्यामध्ये फक्त व्हेरिएबल कोणता राहिला, x व्हेरिएबल राहिला. म्हणजे एकच व्हेरिएबल राहिलं. म्हणजे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होईल का, नाही होणार. म्हणून कंडिशन काय, b नॉट इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हा लक्षात ठेवावा लागेल आपल्याला. परत अजून काय लक्षात ठेवावं लागेल, a b आणि c हे काय कॉन्स्टंट आहेत. ते कॉन्स्टंट कोणाला बिलॉंग करतात, r ला. r म्हणजे काय, रियल नंबर. ऑल्सो a नॉट इक्वल टू 0, b नॉट इक्वल टू 0. That is all about linear equations in a two variable. Now we are going to first example of practice set 1.1. This task is very simple. In this chapter, we will discuss the three methods of solving the linear equations. First method is a substitution method or making a coefficient same. Second method is a graphical method and third method is by using determinant method. First of all, we take the first example. What is the question? Solve.
5x plus 3y is equal to 9. First equation. Second equation, 2x minus 3y is equal to 12. Let's see. Solve. Solve means, what is the meaning of solve? सोडवा. आता सोडवा म्हणजे इथं काय सोडवायचं? सोडवायचं म्हणजे नक्की काय करायचं? टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x अँड y. टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x अँड y म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? सॉल्व करणे म्हणतो. x आणि y च्या किमती शोधणं म्हणजेच ते एक्झाम्पल सॉल्व करणं. नाउ solution. Write down the first equation as it is 5x plus 3y is equal to 9. This is the equation first. Now write down the second equation. 2x minus 3y is equal to 12. This is the equation second. Then observe the coefficient of equation, coefficient of variables in equation first and second. आता पहिल्या इक्वेशन मध्ये x चं कोएफिशिएंट 5 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चं कोएफिशिएंट 2 आहे. म्हणजे इथं कोएफिशिएंट सेम आहेत का? नाही, डिफरंट आहे. इथं y चं कोएफिशिएंट काय? +3 आहे. इथं y चं कोएफिशिएंट काय? -3 आहे. म्हणजे इथं दोघांचे कोएफिशिएंट कसे सेम आहेत आणि दोघांचं साइन कसे अपोजिट साइन आहे. मग ज्यावेळेस कोएफिशिएंट सेम असेल, अपोजिट साइन असेल, त्यावेळेस आपण काय करतो तर त्या दोन इक्वेशनची एडिशन करतो. इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन सेकंड. इक्वेशन 1 अधिक इक्वेशन 2 देन तर काय होईल? सोपं एकदम. 5x plus 2x 7x plus 3y minus 3y get cancelled to each other. It is not necessary to write here. 9 plus 12 21. Therefore x is equal to 21 upon 7. हा 7 इकडे ट्रान्सफर केलं तर कुठे जाणार आहे? डिनोमिनेटरला जाईल. 7 3s 21. 7 3s 21. Then we got the value of x. We got the value of x. Now put this value in equation 1 or 2. Now put this value in equation 1 or 2. म्हणजे x ची जी किंमत मिळाली आपल्याला ती किंमत आपण समीकरण 1 किंवा समीकरण 2 कोणत्यामध्येही ठेवू शकतो. आता आपण काय करूयात की x is equal to 3 ही जी व्हॅल्यू आहे ती समीकरण 1 मध्ये पुट करूयात. Now put x is equal to 3. X is equal to 3 in equation 1. Now put x is equal to 3 in equation 1. Then we get then बघा काय मिळतं? 5 as it is. x is replaced by 3 म्हणजे x च्या ठिकाणी आपण काय ठेवतोय? 3 ठेवतोय. ब्रॅकेट मध्ये लिहितोय व्हॅल्यू की प्लस 3y. देयर इज नो चेंज. 3y मध्ये काही चेंज नाही, as it is राहील कारण आपल्याला व्हॅल्यू कोणाची शोधायची तर y ची व्हॅल्यू शोधायची. 5 into 3 15 plus 3y as it is equal to 9 as it is. 3y लेफ्ट साइडचा तसंच ठेवला, 9 राइट साइडचा तसंच ठेवला. शिफ्ट कोण करतोय आपण? 15 आता शिफ्ट करतोय आपण कुठे? राइट साइडला. हा लेफ्ट साइडला आहे. तो जर इकडे शिफ्ट केला तर तो काय होणार आहे? -15. देन 9 minus 15. आता 9 ही संख्या कशी आहे? लहान आहे आणि 15 ही संख्या कशी आहे? मोठी आहे. लहान संख्येतून जेव्हा आपण मोठी संख्या वजा करतो तेव्हा काय करावं लागतं आपल्याला? आपण ऍक्च्युअली काय करत असतो तेव्हा मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करत असतो. म्हणजे 15 तून 9 गेलो किती राहिला? 6. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय या ठिकाणी? वजा आहे. म्हणून उत्तराला चिन्ह काय द्यावं लागेल आपल्याला? मायनस. Therefore y is equal to -6. हा 3 कोएफिशिएंट आहे. कोएफिशिएंट इकडे गेल्यानंतर काय होईल? तो डिनोमिनेटरला जाईल. Therefore y is equal to -2. That is our required solution. Answer x, y is equal to value of x 3, value of y is equal to -2. X is equal to 3, y is equal to -2. Once again I repeat it. First equation write down as it is. 5x plus 3y is equal to 9. Equation first as it is.
नाव इक्वेशन सेकंड, दुसरे इक्वेशन परत तसंच लिहा, 2x वजा 3y बरोबर 12 असं लिहिलं. आता या इक्वेशन मध्ये काही चेंज करायची गरज पडत नाही का, तर y चा कोएफिशियंट +3 आहे, इकडे y चा कोएफिशियंट -3 आहे. आपण काय करतोय की एक व्हेरिएबल रिमूव्ह करतोय, इथे ऑटोमॅटिकली ऍडिशन केली की रिमूव्ह होणार आहे. मग आपल्याला रिमूव्ह केल्यानंतर काय होतं की दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. आता +3y -3y कॅन्सल झाल्यामुळे y ची टर्म इथून निघून गेली. मग राहिलं काय, 5x + 2x किती झालं, 7x. इकडे 9 + 12 किती झालं, 21. आपण कोणाची किंमत काढू आता, x ची. x ची किंमत कशी मिळेल आपल्याला, x बरोबर 21/7, 21/7 किती मिळते आपल्याला, 3. x ची किंमत किती मिळाली, 3. ह्या इक्वेशन्स मध्ये किती व्हेरिएबल आहेत, 2 व्हेरिएबल आहेत बरोबर. x त्यापैकी एका व्हेरिएबलची किंमत मिळाली आपल्याला, कोणाची मिळाली, x ची मिळाली. त्याची आपण किंमत कुठे वापरायची, इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2, समीकरण 1 मध्ये किंवा समीकरण 2 मध्ये आपण वापरू शकतो. म्हणून आपण समीकरण 1 मध्ये x ची किंमत पुट केली, x = 3 पुट केला, 5 3 = 15, 3y as it is, 9 as it is, 3y = 9 - 15, 3y = -6, y = -6/3, we get y = -2. This is our required solution. आता हे जे आपण फाइंड केले, x आणि y च्या किमती ज्या फाइंड केलेल्या आहेत, त्या किमती फाइंड केलेल्या बरोबर आहेत का नाहीत हे तुम्ही चेक करू शकता. हे सोल्युशन मध्ये लिहायची गरज नाही, हे फक्त आपल्यासाठी माहित असावं. हे इक्वेशन फर्स्ट आहे. इक्वेशन फर्स्ट बघा काय, 5x + 3y = 9. फक्त आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो ताळा घेणे, ताळा. x ची किंमत काय, 3, जी आता आपण शोधली ती पुट करून बघितली, प्लस 3, y ची किंमत काय, -2, ती पुट केली. तर बघा याचं कॅल्क्युलेशन काय ते, 5 3 = 15. या दोघांचं मल्टिप्लिकेशन असते, दोघांपैकी एकाचं साइन वाजेल म्हणजे उत्तराचं चिन्ह, गुणाकाराचं चिन्ह वाजेल. 3 2 6, 15तून 6 गेले किती राहिलं, 9 राहिलं. तर बघा हे इक्वेशन काय होतं, टॅली होते, म्हणजे ह्याची लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्ही समान येत आहेत. म्हणून आपण ज्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत त्या व्हॅल्यू काय करेक्ट आहेत. हे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह केल्या लक्षात यायला पाहिजे. त्यासाठी परत चेक करत बसायची गरज नाही, किंवा एक्झाम मध्ये पेपर चेक करते तुमचा आन्सर करेक्ट दिले की रॉंग दिले हे बघत बसायची गरज नाही. तुम्हाला त्याच वेळेस समजेल की हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केले आणि त्या एक्झाम्पलचे पूर्ण मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत. ओके, नाउ we are going to next example of same type. Second example, 3x + 2y = 29. This is equation first. Second equation, 5x - y = 18. This is second equation. Solution, write it one by one. First of all, 3x + 2y = 29. This is equation first. 5x - y = 18. This is equation second. Now we observe here, x having 3 coefficient, x having 5 coefficient, means both are different. X having different coefficient. Y, here coefficient of y +2, coefficient of y -1, both having different coefficient. Now make it same out of 1. एक तर x चा कोएफिशिएंट सेम करा किंवा y चा कोएफिशिएंट सेम करा. आता इथे आपल्याला सोपं काय पडेल की y चा कोएफिशिएंट सेम करणं सोपं पडेल. बघा इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण काही चेंज करत नाही, इक्वेशन फर्स्ट मध्ये काही चेंज करत नाही, इक्वेशन सेकंड मध्ये चेंज करतोय. काय चेंज करतोय, इक्वेशन 2 × 2, म्हणजे समीकरण 2 ला आपण 2 ने गुणतोय. 5x - y = 18. 2 × 5 10x -2 × y 2y = 2 × 18 36. 2 ने 18 ला गुणलं किती आलं, 36 आलं. ह्याला दुसरं नाव द्या समीकरण 3 वा, इक्वेशन 3. Now observe, now compare the equation first and third. Coefficient of y +2,
coefficient of y -2. Now take addition of equation first and 3. Equation first plus equation third. Equation first plus equation third. We get 3x plus 2y is equal to 29. This is equation first. Plus equation third, 10x minus 2y is equal to 36. 3x plus 10x 13x. 3x plus 10x 13x plus 2y minus 2y. This get cancelled. 29 plus 36, 65. Therefore, x is equal to 65 upon 13. X is equal to 65 upon 13. Therefore, x is equal to 13 5 13 पंचे 65. x ची किंमत किती मिळाली 5. x is equal to 5. We get the value of x is equal to 5. Now same way put this value in equation first or second. आता परत काय करणार तुम्ही की जे आपल्याला x ची किंमत मिळाली ती x ची किंमत समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये जे तुम्हाला सुटेबल वाटेल त्यामध्ये तुम्ही पुट करू शकता. तर मी काय करतो इथे की समीकरण 1 मध्ये पुट करतो, इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. नाव पुट x is equal to 5 in equation 1. Now put x is equal to 5 in equation 1. Therefore 3 as it is. X is replaced by 5. X is replaced by 5 plus 2y as it is. 29 as it is. No change. Just change in x. Just x is replaced by 5. 5 3s are 50. 2y as it is. 29 as it is. 2y as it is. 29 as it is. Just 15 shifted towards the right side. म्हणजे फक्त आपण काय करतो या ठिकाणी 15 जो आहे तो 15 राईट साइडला शिफ्ट करतोय, त्यामुळे तो शिफ्ट करताना त्याचं साइन काय होईल चेंज होईल, प्लस काय होईल मायनस होईल. 29 minus 15 40 2y. Therefore y is equal to 14 upon 2. We get the value of y is equal to 7. We get the value of y is equal to 7. Now put this value of y in equation first. Sorry, already we got the value of x, got the value of y. That is our required solution. Therefore answer x comma y is equal to value of x 5, value of y 7. x comma y, x ची व्हॅल्यू 5 मिळाली, y ची व्हॅल्यू 7 मिळाली. ती परत तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये इक्वेशन मध्ये पुट करा. 3 into value of x 5, 5 3s are 15. 2 into y, 2 into 7 14. 15 plus 14 29. म्हणजे हे इक्वेशन काय होते टॅली होते. लेफ्ट साइडची व्हॅल्यू सेम येते, राइट साइडची व्हॅल्यू सेम येते. म्हणजे LHS इज इक्वल टू LHS इज इक्वल टू RHS आपल्याला भेटते. याचा अर्थ काय झालं की आपण ज्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत त्या व्हॅल्यू काय करेक्ट आहे. x इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू 7. That's all about this solution.